आमचं कलेचं काम असतं हो. केलीच असते आम्ही म्हशी बाजारतो ना. तुमची म्हणली की कला, आमची म्हणली की म्हशी बाजारायचं होय. तसं काय तुम्हाला हसवायचं की रडवायचं ही जर एखादा दुसरा ठरवत असेल तर तुम्ही मनोरुग्ण झालेला हे लक्षात राहू द्या. त्यातलं हसणं खोटं, रडणं खोटं, प्रेम खोटं, सगळं खोटं असतं. सगळं त्यात काय खरं नसतं. सेट उभा केलेला असतो एक भ्रमाची दुनिया. म्हणजे तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माते आपली माणसं युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेले. आता मी निघालोय गावातनं तिकडच्या शेतात जायचंय आपल्याला. तुरीच्या रानातलं रोटावेटरने रोटरायचंय, त्याच्यासाठी चाललोय तिकडं. आईला म्हणलंय मी जेवण घे माझं मस्तपैकी, आईच्या हातचं भाकरी भाजी खाऊन टाकू. डिझेल टाकायचे आपल्याला गावामध्ये, डिझेल संपलंय ट्रॅक्टर मधलं, त्यासाठी आधी गावात न्यावं लागेल. तात्याने डिझेल आणून ठेवलेलं आहे. आणि हे आपलं सूर्यफूल कुठनं चालू करायचं आधी सांगा की. अरे विहिरीकडे बाजूनी हा, विहिरीकडल्या बाजूने चालू करू. आता डिझेल टाकलं आणि डिझेल टाकून आता जाऊ तिकडच्या शेतात. पुरीमध्ये गावात लय झालंय. गावात झालं की नावच काढणार, सगळं गावातच आहे. ट्रॅक्टर बंद केला. आता दुपारचं जेवणाची वेळ झाली, जेवण करून घेऊ. आई जेवण करून घेऊ की. बरं होतंय का? काय चांगलं होतंय ना? मस्त चिटकून घेतोय दोन्ही बाजूने, चांगलं होतंय. मरतंय ग, लय वाढवून दिलं का? जरा थोडं लवकरच घ्यायला पाहिलं होतं. आता काय खुरपायची गरज बी नाही. पण ती काय कसं खुरपणार? नाही काय करत नाही. कधी खुरपणार एवढी आता? बर, चल चल जेवण करून येऊ. चल, भूक लागली आता मला. जरा होतंय चांगल्यापैकी. डबल घेतो. इथनं चिटकून एक घ्यायचं आणि परत इकडनं चिटकून एक घ्यायचं, म्हणजे मग खुरपायला लय ताप पडणार नाही बायांना. थोडं डिझेल जास्त जळेल पण चांगलं होतंय. चल रे, लवकर यायचंय मला, झालं पाहिजे. चल, काय नाही पण काय पाहिजे की. चल, भूक लागली आता मात्र. हा, पलीकडं आहे. ते तिकडं आहे पाताळ. तिकडनं तिकडंच आहे. इकडं दाटच आहे अजून. हा, अजून 1 तास आहे. 1 तास 1-2 तास आहे ती. तर इकडं मूग आहे, इकडं काहीच नाही. हे रानातून रोटावेटर फिरवायचं आहे आपल्याला. आंब्याची झाड मोठी व्हायला लागली, चिंचेचं झाड. चल की आहे, चल. तर मंडळी, जेवण झालं आपलं. आहे का? जाऊ का मग मी? बर. इकडं हे बाजूच्या शेतात काय ती गुलछडी लावली काय? बर, ती निशिगंधा गुलछडी म्हणते ती त्याला. मस्त सुगंध येतोय फुलांचा. मल्चिंग वर लावलेलं आहे, सुगंध येणार आहे आता चांगला. तर मंडळी, व्हिडिओ ठेवलाय अपलोडिंगला. 5 मिनिटं थोडासा विसावा घ्यावा म्हणला. आता आबाळ येतोय. आबाळ आले की एक सडागा येतोय, शितोडा येतोय, जातोय. हा, कंटाळा आला बघा. डबल घेतोय बरं का सगळं मी. एका ह्याच्यातनं 2दा फिरवलं, त्याच्यामुळे कंटाळा आला. तर मंडळी, ही कसं आहे बरं का, ह्या जगाला का नाही सगळं खोटं आवडतं. खोटं म्हणजे लोकांना भ्रमात राहायला लय आवडतं. भ्रमाच्या दुनियेत लोकांना खरं सुख मिळतं आणि त्याच्याविषयी भयानक आकर्षण आहे लोकांना. भ्रम बरं का,
वास्तव कधी कुणाला आवडत नाही. म्हणजे बघा ना, आता तुम्हाला मी सांगतो, समजा एखाद्याची खरी कहाणी जर चालू असेल, आता यूट्यूबवर बरेच चॅनेल आहेत, कुणाच्या चॅनेलची नाव घ्यायची गरज नाही. तुम्हाला तर सगळं माहीत आहे, तुम्ही सगळे चॅनेल बघत असता. तर खोटी दुनिया म्हणजे मालिका, ही जी मालिका असते ते का, ह्या सगळ्या खोट्या असते त्या. त्यातलं हसणं खोटं, रडणं खोटं, प्रेम खोटं, सगळं खोटं असतं. सगळं त्यात काही खरं नसतं. सेट उभा केलेला असतो, एक भ्रमाची दुनिया. म्हणजे थोडक्यात आपण पिक्चर बघतो का नाही टाकीला जाऊन, तसं. त्याच्यामध्ये उंच उंच डोंगर दाखवते ती, डोंगरातनं काय विमानं उडते ती, ही सगळं भ्रम असतं, भ्रम. ती सगळं बनवलेलं असतं कम्प्युटरवर, AI वर, सगळं. पण ती बघताना सुद्धा लोक डोळं फाडू बघते ती, आणि त्याच्यात गुंतून जायला लय लोकांना आवडतं. पण एखाद्याचं जर वास्तव जीवन जर दाखवत असलं, म्हणजे माझ्यासारख्याचं थोडक्यात, तर ते लोकांना आवडत नाही. लोकांना ते जीवन बघायला नको वाटतं, कारण की स्लो चालू असतं, शांत चालू असतं. लोकांना घडामोडी, सगळ्या घडामोडी, एकदा बरं असलं की एकदा वाईट, एकदा बरं असलं की एकदा वाईट. मग असं लोकांना आवडतं, म्हणून काय डायरेक्टर लोक असेच पिक्चर बनवते ती, अशाच मालिका बनवते ती, आणि त्याच्यामध्ये विनाकारण तुम्हाला गुंतवून सोडते ती. आता बायांना विशेष करून, बायांना मालिका लय आवडते. त्या सासू सुनाच्या तर बघायला का नाही, ती लईच आवडते ते, आणि ती भ्रम असतो सगळा. त्यांना तुमच्या मनाला काय आवडतंय ह्याचा अभ्यास केला जातो, आणि तशा पद्धतीनं ते बनवलं जातं. पण एखाद्याचं वास्तविक जीवन कुणाला बघायला आवडत नाही. माझा बोलण्याचा उद्देश तुम्हाला कळला असेल की नेमका. आता आपला चॅनेल का होईना बघा की, आता मी सगळं जे रिअल दाखवतोय, शेतकऱ्याचं जीवन दाखवतोय, शेतकऱ्यांना कसं काम असतं, कसं काय नाही, ही सगळं मी दाखवतोय. पण ती जास्त व्ह्यूज येत नाही ते. पण एखाद्याचं जीवन घडामोडी दाखवते, त्या सगळ्या सिरियल असतात, मालिका असतात, त्या लोकांना बघायला लय आवडते. डायरेक्टरच्या मनात आलं की तुम्ही हसणार, डायरेक्टरच्या मनात आलं की तुम्ही रडणार. तुम्हाला हसवायचं की रडवायचं ही जर एखादा दुसरा ठरवत असेल, तर तुम्ही मनोरुग्ण झालेला हे लक्षात राहू द्या. संध्याकाळचे वाजले जातात 7. आता एवढ्याच झालं गावात ट्रॅक्टर लावला इथं. उद्या आपल्याला अजून जायचं आहे. आईनं आपल्याला कुरडूची भाजी काढून ठेवली. थोडं पाणी पिऊन जाऊ. आई ग, पाटलंही दुखायला लागली बघा. आधी डबल रोटरला का नाही, वळवी करून पाट दुखायला लागली ट्रॅक्टर. नाही, डबल घेतोय की अगं. मग मधल्या वाफ्यातलं मग डबल घेऊ का सिंगल घेऊ? नाही रानलंय ठेवू नको असं कडनी घे असं. अगं आहे लई म्हणलं ठेवू नको, खूप फायदा रे कडक तुमच्या कडनी. बरं चालतंय. आता खूप फायदा. मला तर उद्या दिवस सुट्टी घेऊ वाटायला लागली. सुट्टी घेतो मग काय पाठ दुखायला लागलेले, वळवी मागच बघावं लागते सारखं. जर तुरी मोडते ती. जेवढं होईल तेवढं येईल, नाही तर जरा उशिरा येईल. बरं चालतंय. एवढं तरी उद्या जाऊ का मग मी? कुठं एकरभर केलं का मधल्यातला? मग जवळजवळ थोडं नाही, निम्म नाही झालं, थोडंसं कमी आहे. एकरा हां, उद्या तेवढं जरी घेतलं तरी बाजार दुपार नाही. सगळंच घ्यावं लागेल आणि सारखंच कुठवर जाते. एकदा आलं की ते सगळंच घेऊन जातो मी. वरचं आहे की रोटरायचं आणि घरापासून वरचंच निम्म घेतलंय जवळ. कधी आता हा, माझी पाठ दुखायला लागली म्हणून वळवळी म्हणलं नको, वरच गेलो मी. नाही, वर नाही गेलो. मी नाही बघितलं वर. आम्ही नाही बघितलं वर गेलेला. वर तुम्ही तिथनं हल्लाव की मी तिथनं वर चालू गेला गेलो. होय, हा, असं. निघून झालं का? थोडं कमी झालंय निम. तिकडून बळीला गेलं, तिकडून नाही, तिकडनं तिकडनं अहो, घेतलं, असं हौदापासून घेतलं आपलं. असं सरळ एकदम हा, असं. सरळ. मग असं दे. जाऊ दे. तसं उरकते मग लांब. उरकते. हा, जाऊ दे मग. घे ते का घेणं आधी. उद्या मग ये बघ तुझ्या मनानं कसं करायचं. नाही लवकर येऊ लागलं म्हणजे सगळं व्हाय नको. ट्रॅक्टर मध्ये पाणी होता, फिल्टरचं पाणी ते जरा रेडिएटर मधलं पाणी संपलं. किती देऊ? हा, 1 लिटरभर लागेल. घेतली दी की नाही, ती बाटलीने होता येईल. ही बाटली मोठी. हे नाही रे. हा, तेवढं पाणी होतून जातो आता. भाजी आहे कुरडूची. कुरडू भाजी कसली? रानातली भाजी कुरडूची. तर गावात काय चाललंय काय नाही?
काय नाही तुला पाहिजे का काय भाजी भाजी येतो की रानात घ्यायला ही कोणासाठी आणली तिकडल्या मळ्यातली आहे तिकडल्या मळ्यात यायचं उद्याच्याला होय उद्या कुठलं येत आहे काय उद्या कामावर जाणार मग काय तुला लगा त्या भाषा द्यायच्या काढून घरी आणून द्यावं लागतं ते मित्रमंडळींना आणून मग तुम्हाला नाही म्हणलं का मळ्यात यावं लागतं त्यासाठी म्हणजे आम्ही इकडे काम धंदा बुडवून बुडवून मग आम्हाला गरज आहे का भाज्या खायची होय काय चालू आहे काय काय नाही पाऊस पडला नाही काय आपल्या इकडे कुठं आपल्या इकडे असं झिमझिमी थोडा येते. पाऊस हा. गेल्या वर्षी लोकांना लई पाऊस होता त्या वर्षी पाऊसच नाही झाला. पाऊसच नाही आता मळ्यातून कुठल्या आला इकडल्या का इकडल्या तिकडल्या मळ्यात गेलतो ट्रॅक्टर घेऊन बरं ट्रॅक्टर घेतलं लावला आणि गाडी घेऊन चाललोय तात्यांची असं आहे तुमची गाडी कुठे गेली आमची गाडी मळ्यात आहे आता चला घरी मग येत नाही घरी काय नाही काम होय काम आहे ते आम्हाला कुठं लाकडं तासायचे मग आम्ही काय ते फिरतोय आता, बघा ऐक आता एक लकी एका जागेला- म्हणून लवकर आले म्हणून एका जागेला 5-5:30 बसून वाजता लाकडं आलतो हा. लाकडं तासायची सुपे येते हरी रानात काम करायचं अवघड आहे सांगा भाऊ तुम्ही दादा काय होय लाकडं ताशा सोपं आहे हं. तसं नसतं आता चल मी तुझं काम करतो तू माझं काम कर बघू तुम्हाला जमतंय का? माझं जमणारच नाही का लय लवकर 6 महिन्यात शिकतोय मी लय टाइम लागत नाही 6 महिने काय दावा तुमचं आम्ही रानात गेल्यावर तुमचं काय दावा करा येते आम्हाला आमचं सोपं असतं काम पण करून दावायचं करावं लागतं पण जरा सारखं आमचं कलेचं काम असतं हो. केलीच असते आम्ही म्हशी बाजारतो ना तुमची म्हणली की कला आमची म्हणली की म्हशी बाजारायचं होय तसं काय तिथे काय तासायचं म्हणजे तासायचं नाही तिथं खाली असते ती काम असते ती कले ये जावा साईटवर बघा तुम्ही कसं काय काय कोरडे झाल्यावर फोन करत जावा तुम्हाला नेत जाईल शिकव म्हणलं तर शिकवलं नाही मी हारीच्या पोटावर पाय द्यायला लागलो होतो मला शिकवलं नाही हारेने त्याची कला नाही नाही तुमचं शिकायचं नसतं. होय ज्ञानो शिकवायला काय तुम्ही काय हे काय होय त्यामुळे राहणार कशी झाली वारी फिरी काय काय मस्त एक नंबर झाली झाली का काय या वर्षी काय अडचण नाही ह्या बारीच्यानं पंडित नसल्यामुळं आपदा झाली असेल तुमची नाही काय नाही आपण नाही दाजी का? दाजी गेलते की मग लय भारी लय भारी झाली भारी झाली मिळून गेलते काय या वर्षी पाऊस नव्हता पाऊस नव्हता चांगलं झालं असेल त्यांचं.